वार आहे तुमचा अभ्यास आणि वार आहे तुमची बुद्धी. माईक हातात आला की समोर बसलेल्या आपल्या समाजाला, प्रेक्षकांना, लोकांना खुश करण्यासाठी अगदी मनाला येईल ते अभ्यास न करता काहीही बोलायचं. आता तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलतेय. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, असं भर सभेत माईकमध्ये लोकांना खुश करण्यासाठी बरळणाऱ्या व्यक्तीबद्दल. ज्या फुले शाहू आंबेडकरांबद्दल तुम्ही बोलताय त्यांच्याबद्दल थोडा तरी अभ्यास आहे का हो तुम्हाला? आज तागायत आपण ज्या धरणाचं पाणी पितो ना, ते पुण्यातलं, महाराष्ट्रातलं धरण, खडकवासला धरण हे खुद्द महात्मा फुले यांनी बांधलेलं आहे. आणि मग तरीही तुम्ही म्हणता की हे महात्मा फुलेंचा महाराष्ट्र नाही. ज्या महात्मा फुलेंनी बांधलेल्या धरणाचं पाणी आजही आपण पितोय, इथून पुढच्याही कित्येक पिढ्या पित राहतील ते पाणी. महात्मा फुले, शाहू, आंबेडकर हे जर का महाराष्ट्रातले नाही तर मग ते कुठले? दुबई, पाकिस्तान, सौदी अरेबियातनं आले होते का ते? ज्या महात्मा फुलेंनी या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची बाग फुलवली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाराष्ट्रामध्ये विविध पद्धतीनं योगदान दिलं, त्याच बाबासाहेबांबद्दल, त्याच महात्मा फुलेंबद्दल आरक्षण ज्यांच्यामुळे सुरू झालं असे आरक्षणाचे जनक असलेले राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल बोलताना तुम्हाला तुमच्या जनाची नाही पण मनाची पण थोडीही लाज वाटली नसावी का हो? हा, अरे जेव्हा तुमच्या हातात माईक येतो तेव्हा तुमच्या हातात एक नेतृत्व येतं, एक जबाबदारी येते. ती या भावनेतून असली पाहिजे, ते कर्तव्य तुमचं ह्या भावनेतून असलं पाहिजे की समोर बसलेल्या लोकांना खुश करणं नाही तर त्यांना खऱ्या अर्थानं खरा इतिहास सांगणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही पार पाडली पाहिजे. तुम्ही हे जे काही आता राजकारण करताय ना, त्यातून त्यांचं, तुमचं, समाजाचं आणि पुढच्या अनेक पिढ्यांचं नुकसान होतंय. पुढे ज्या जन्माला येणाऱ्या पिढ्या असतील तुमच्या या वर्तनामुळे तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत, कारण तुमच्या याच वर्तनामुळे त्यांचं नुकसान झालेलं असेल. जागे व्हा, आत्ताच खऱ्याच्या बाजूने साथ द्या.